ऐका ना, आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने झणझणीत गावरान चिकन। ही रेसिपी खूपच स्वादिष्ट आहे, मसालेदार आहे आणि पारंपरिक आहे। भाकरी किंवा भातासोबत खूपच मस्त लागते। चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला। सगळ्यात आधी तरी ते मी 1 किलो इतकं गावरान चिकन घेतलेलं आहे। चिकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघा चिकन धुवून बाजूला ठेवून घेतलं। आता आपल्याला हिरवं वाटण घ्यायचं आहे। हिरव्या वाटण्यासाठी इथे मी मुठभर इतकी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। त्यानंतर 2 इंच इतकं आलं बारीक कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 गाठ पूर्ण लसूण सोलून घेतलेली आहे। आता हे मिक्सर लावून छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर बघा आपलं हिरवं वाटण तयार झालंय। आता एक पातेलं ठेवायचं गॅसवर, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं, खूप जास्त नाही, फक्त 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे। त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं हिरवं वाटण ॲड करायचं आहे। तर बघा इथे मी पूर्ण हिरवं वाटण ॲड केलेलं आहे। 2-3 मिनिटापर्यंत छान हे खमंग भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत मसाला छान भाजत नाही तोपर्यंत मसाला आपल्याला इथे भाजायचा आहे। आणि बघा इथे मसाला छान भाजलेला आहे। आता याच्यामध्ये 1 चमचाभर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे। परत 1 मिनिटासाठी हे सगळं परतून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ परतायचं नाही, फक्त आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि बघा आपला मसाला भाजून इथे रेडी झालाय। आता याच्यामध्ये ना आपण जो चिकन धुवून ठेवलेला आहे तो चिकन पूर्ण ॲड करायचा आहे। तर बघा इथे मी चिकन ॲड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत छान असंच भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। म्हणजे हा जो हिरवा वाटण आहे ना, याच्याने चिकनला जी चव येते ना, खरं सांगते अप्रतिम असते। तर मी 2-3 मिनिटापर्यंत छान असंच मसाल्यामध्ये भाजून घेतलेलं आहे चिकन। आता याच्यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि तो गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये शिजवण्यासाठी ॲड करायचं आहे। तर बघा इथे मी 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे। पाणी छान गरम झालं आहे। त्यानंतर आपल्याला तो पाणी चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे। परत एकदा प्लेट तीच ठेवायची, त्याच्यामध्ये परत 1 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतर चिकनमध्ये ॲड करायचं आहे। तर बघा इथे मी जवळपास 2 ग्लास इतकं पाणी गरम करून ॲड केलेलं आहे। आता परत एकदा हे सगळं ढवळून घेते आणि जोपर्यंत पूर्ण चिकन सॉफ्ट होत नाही तोपर्यंत चिकनला छान शिजवून घ्यायचे। जवळपास 90% चिकन आपल्याला पाण्यात शिजवून घ्यायचं आहे। चिकन शिजून रेडी होईल तोपर्यंत आपण एक सिंपलचं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी बघा इथे मी 3 कांदे घेतले आहेत, त्यासोबतच अर्धा वाटी इतकं खोबरं घेतलेले, सुकं खोबरं। आता हे जोपर्यंत पूर्ण काळे होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एवढा वाटण सिंपल आहे पण चवीला अप्रतिम आहे। हा वाटण जर तुम्ही वाटून भाजी बनवलात ना, खरं सांगते भाजीची टेस्टच बदलून जाते। हे सगळं चुलीवर केलं जातं पण आपल्याकडे चूल नाहीये, त्यासाठी आपण गॅसवर भाजून घेऊया। तर बघा हे कांदे, खोबरं छान मी काळपट होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता गॅसवर तवा ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा स्टार फूल ॲड करायचा आहे, 1 हिरवी इलायची, 4 ते 5 लवंग ॲड करायच्या आहेत, अर्धा इंच इतकं दालचिनीचा तुकडा ॲड करायचा आहे, 10 ते 12 काळी मिरी ॲड करायची, 1 चमचा शेंगदाणे ॲड करायचे आहेत, 1 चमचा धने ॲड करायचा आहे, अर्धा चमचा जिरे ॲड करायचा आहे, अर्धा चमचा खसखस ॲड करायचं आहे। कोणी खसखस म्हणतात, कोणी खाकस म्हणतात, कोणी पॉपी सीड म्हणतात। त्यानंतर अर्धा चमचा तेल ॲड करायचं आहे। 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या आहेत। आता एक सगळं आपल्याला छान खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी खूप कमी क्वांटिटीमध्ये मसाले वापरले आहेत। जसं गावाकडे खूप कमी क्वांटिटीमध्ये खूप साधे, सोपे आणि एकदम सिंपल पद्धतीने भाजी बनवली जाते ना, त्याच पद्धतीची भाजी आज आपण बनवणार आहोत। त्यामध्ये आपण जे खोबरं, कांदा भाजून घेतलेले आहेत ते ॲड करून घ्यायचं आहे। आधी आपल्याला मसाला छान भाजायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये भाजून घेतलेले कांदे आणि खोबरं ॲड करायचं आहे। थोडंसं 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं। आता गॅस बंद करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे सगळं प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी पूर्ण मसाला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। खरं सांगते या मसाल्याची चव ना अप्रतिम असते, भाजी तर खरंच खूप टेस्टी बनते। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा। ज्या पॉटमध्ये मी हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला हा सुद्धा वाटण वाटायचं आहे। तर बघा सगळं मसाला थंड झालेला आहे। मसाला थंड झाल्यानंतर सगळं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे पॉटमध्ये। तर इथे मी पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे। आता मिक्सरला लावून घेते आणि छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला। जर याच्यामध्ये थोडंसं पाण्याची गरज वाटत असेल तर थोडंसं तुम्ही चमचा 2 चमचा इतकं पाणी ॲड करून मसाला बारीक करून घेऊ शकता। तर बघा आपलं वाटण सुद्धा वाटून तयार आहे। त्याचबरोबर चिकन सुद्धा खूप छान शिजलेलं आहे। आता गॅस मी बंद करून घेते आणि लगेच आपण भाजीला फोडणी घालूया।
तर बघा गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा वाटी इतकं तेल ॲड करायचं आहे. खूप जास्त तेल नाही आहे. तुम्हाला पातेल्यामध्ये असल्यामुळे जास्त दिसत असेल, पण तेल खूप कमी आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतर वाटून घेतलेलं वाटण ॲड करायचं, मसाला ॲड करून घ्यायचा आहे. 2-4 मिनिटापर्यंत कमी गॅसवर आपल्याला हा मसाला छान भाजायचा आहे. जोपर्यंत मसाल्यातला तेल पूर्णपणे सेपरेट होत नाही, तोपर्यंत कमी गॅसवर मसाला छान भाजायचा. बघा इथे मी पूर्ण कमी गॅस ठेवलेला आहे आणि मसाला भाजून घेतलेला आहे. मसाला छान भाजल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे काही थोडे-थोडे मसाले ॲड करायचे आहेत. 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद ॲड करायची आहे, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धने पावडर, बस एवढंच ॲड करायचं आहे. मीठ आपण आधीच ॲड केलेलं आहे आणि आता परत हे 2-3 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे. बघा मीठ जर तुम्ही थोडंसं ॲड करून घेत असेल तर करून घ्या, पण आधी तुम्ही किती मीठ ॲड केलेलं आहे त्यानुसार ॲड करून घ्या, नाहीतर जास्त होईल मीठ भाजीमध्ये. मी ते अजिबात ॲड केलेलं नाहीये. जर वाटलंच तर मी नंतर ॲड करून घेणार. तर बघा छान मसाला शिजून झालेला आहे तयार. आता याच्यामध्ये आपण जे बॉईल करून ठेवलेलं चिकन आहे, तो चिकन पूर्ण ॲड करून घ्यायचं आहे. चिकन आधी ॲड करायचं, त्यानंतर पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे चिकन जे आहे, चिकनचे जे पीस आहे ना, त्याला खूप छान टेस्ट येते. चिकन ॲड करून झाल्यानंतर मसाल्यामध्ये छान चिकन परतून घ्यायचं. त्यानंतर झाकण लावायचं. 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर. तर बघा चिकनला मी 5 मिनिटापर्यंत छान मसाल्यामध्ये वाफवून घेतलेलं आहे. असं केल्याने चिकनला खूप छान टेस्ट येते पीसला. तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला अळणी पाणी ॲड करून घ्यायचं, ज्याच्यामध्ये आपण चिकन बॉईल करून घेतलेलं आहे ना, तो पाणी ॲड करायचा आहे. आणि अजून तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल, तर मग पाणी गरम करून ॲड करायचं आहे बघा आपल्याला इथे. तर बघा सगळ्यात आधी तर इथे मी अळणी पाणी ॲड केलेलं आहे. एकदा ढवळून घेते आणि जेवढं पाणी एक्स्ट्रा लागणार आहे, तेवढं पाणी गरम करून ॲड करणार आहे. तर बघा मी गरम करून पॉटमध्ये ॲड केलं, कारण भरपूर मसाला लागलेला होता पॉटमध्ये आणि तो पाणी इथे मी भाजीला ॲड केलेला आहे. आता सगळं ढवळून घेणार आहे आणि जो हा अळणी पाणी आहे ना, मुलांना प्यायला द्या. लहान मुलं जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल, तर लहान मुलांना प्यायला द्या. खरंच खूप पौष्टिक असते तो पाणी. तर बघा पाणी ॲड केल्यानंतर 10 मिनिटासाठी आपल्याला मीडियम गॅसवर ही भाजीला शिजवून घ्यायचं आहे. छान खदखदून उकळी आली पाहिजे तोपर्यंत भाजीला शिजवून घ्यायचं आहे. कारण चिकन आधीच शिजवलेलं आहे आपण, पण भाजीला छान एक उकळी आली पाहिजे, भाजीला ग्रेव्ही छान आली पाहिजे. त्यासाठी थोडं 10 मिनिटापर्यंत कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आणि बघा इथे आपली भाजी शिजून तयार आहे. मी चिकनचा पीस तोडून बघितलं, खूप छान तुटत होतं चिकनचं पीस. तर आता आपली भाजी बनवून तयार आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि गरमागरम भाजी आपल्याला ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा तेलाच्या पराठ्यासोबत किंवा भातासोबत तुम्ही सर्व्ह करू शकता. आज मी भात, ज्वारीची भाकर आणि त्यासोबत गरम-गरम चिकनचा रस्सा. खरं सांगते अप्रतिम टेस्ट आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तर बघा इथे मी सर्व्ह करून घेतेय. मस्त असा चमचमीत झणझणीत रस्सा बनवून तयार झालेला आहे. त्याचबरोबर कुरकुरीत ज्वारीची भाकर, ही शेवटची भाकर आहे, ती मी कडक करून घेतलेली आहे आणि ती मी प्लेटसुद्धा बनवून दाखवली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.